समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। आमदार शरद सोनवणे यांच्या फोटोला जोडे चपला मारून निषेध। शरद सोनवणे यांनी फासेपारधी समाजासंदर्भात वापरले अपशब्द। जुन्नर मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी फासेपारधी समाजाचा चोर म्हणून उल्लेख केला। त्याचबरोबर आदिवासी मंत्र्यांच्या बाबतीत देखील बोलताना अपशब्द वापरल्याने पारधी आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्यात। त्यामुळे बुलढाण्यात पारधी समाज बांधव भगिनीच्या वतीने आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या फोटोला जोडे चपला मारून आंदोलन केले। शरद सोनवणे यांना निलंबित करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पारधी समाजाकडून करण्यात आली आहे। अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आमदार निलंबित झाले पाहिजे। काय आमदाराचं करायचं काय? संविधानिक पदावर कार्यरत असलेले आमदार सोनवणे यांनी जे बेताल वक्तव्य केलं, सर्वप्रथम तर त्या वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते। अशा आमदारांनी संविधानिक पदावर काम करत असताना आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे याचं जर भान नसेल तर त्या पदावर काम करण्याचा याला काहीही अधिकार नाही। आणि फासेपारधी समाजाला चोर म्हणण्याचा अधिकार याला दिला कोणी? त्यामुळे अशा आमदाराला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना गुन्हा दाखल झालाच पाहिजे। भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे जुन्नर विभागाचे आमदार, जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांनी जाहीरपणे मीडियासमोर वक्तव्य केलं की पारधी समाज, गोवारी समाज, आणखी जे आदिवासीमध्ये येतात ते समाज चोर आहे। पारधी, विशेषतः फासे पारधी समाजाचं नाव घेऊन त्यांनी असा उल्लेख केला की हा फासे पारधी समाज चोर आहे, यांना कुठलेच त्यांना स्थान देऊ नये। शिवाय आमचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोकजी उईके साहेब यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तुम्ही सांभाळून बोला म्हणून असं विचारणा केली असता त्यांना बोलायला गेलं तर त्यांना सांगितले की हा मंत्री मूर्ख आहे, हा चोर साला। या शब्दात आज या आमदार सोनवणे यांनी या फासे पारधी समाजाचा आणि आदिवासी विकास मंत्री यांना सुद्धा दबत नाही आणि यांचा सुद्धा अपमान केला, फासे पारधी सर्व समाजाचा अपमान केला। त्याच्यामुळे या आमदार सोनवणे यांचा आम्ही या सर्व समाज, आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी करत आहोत।